नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई श्रीपतच्या खोलीत येतात आणि श्रीपतला म्हणतात की श्रीपत भाऊजी. तेव्हा श्रीपत मोठ्या बाईंना म्हणतो की वहिनी या ना, तुमचंच घर आहे. आता मोठ्या बाई तिथेच एका खुर्चीवर बसतात आणि श्रीपतला म्हणतात की जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की बोला की, माझ्या मित्राच्या धर्मपत्नी आहात तुम्ही, तुम्हाला कशाला लागते परवानगी, बोला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्या पत्नींच्या भावनांचा पण आम्ही विचार केला पाहिजे ना. तेव्हा श्रीपत म्हणतो की आता काय आहे, भामा जरा भावनिक आहे, तिच्या बोलण्यात जरा इकडे तिकडे होत असेल, पण तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही बोला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आता तुम्ही बोलताय म्हणून बोलते बरं का. आणि त्या श्रीपतला म्हणतात की तुम्ही इंद्रायणीला दत्तक घेत आहे असं ऐकलं. तेव्हा श्रीपत म्हणतो की हां, म्हणजे तुम्हाला बरोबर कळलं काय आहे, आम्हाला मूलबाळ नाही. म्हटलं सोपांच्या पोरीलाच दत्तक घ्यावं. बदलून काय बदलणार आहे, आईबापाचं नाव बदलेल, आडनाव, खानदान, गाव सगळं सेमच राहील की. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो खरं आहे, घ्या तुम्ही, खरंच तिला दत्तक घ्या. तुम्ही तिला दत्तक घेतलंच पाहिजे. खरं तर त्या बिचारीलासुद्धा तिच्या हक्काचे आईवडील मिळाले पाहिजे की नाही. आणि आता तुम्ही तसं करताच आहात तर आमचा पण विचार करा. आणि त्या म्हणतात की इंद्रायणीच्या नावाची सगळी मालमत्ता माझ्या किंवा माझ्या मुलाच्या नावावरती करून टाका. तेव्हा श्रीपत खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. आता मोठ्याबाई श्रीपतला विचारतात की काय हो, काय झालं भाऊजी, कसला विचार करताय. अहो इतका विचार करू नका, तुमचं असं तुमच्याकडे भरपूर आहे तिथे मुंबईत, मग इथल्या गोष्टी इथल्यांना देऊन टाका. तसंही तुमच्या वडिलांनी स्वखुशीने ही सगळी जमीन दिग्रजकरांना देऊन टाकली होती. फक्त कागदपत्रे नावं करणं बाकी होतं, ते आता तुम्ही करूनच टाका. म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. मी तुम्हाला शब्द देते, तसं जर तुम्ही केलं ना तर इंद्रायणीच्या दत्तक विधानात कोणतीच अडचण येणार नाही बरं का. तेव्हा श्रीपत म्हणतो की एक मिनिट, अडकाठी म्हणजे तिला दत्तक घेत असताना काहीतरी अडकाठी येईल असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो येईलच ना. आता लहानपणापासून आम्ही तिला वाढवलं आहे, अगदी बाळ असल्यापासून. आता तेव्हापासून तिचं खाणं पिणं, कपडा लत्ता, शाळेचा खर्च, भरपूर खर्च झाला आहे. आता त्याची परतफेड म्हणून ही जमीन तुम्ही आमच्या नावावर करायला काय हरकत आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की भावना पोहोचल्या. आता यावर मोठ्याबाई म्हणतात की मग त्याचा सकारात्मक प्रतिसाद येऊ द्या लवकर. यावर श्रीपत म्हणतो की ठीक आहे, मी बोलतो तुमच्याशी यावर. आता मोठ्याबाई श्रीपतला विचारतात की चहा घेणार का. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाही, काहीच नको आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई काहीतरी विचार करत बसलेले असतात आणि त्यांना इंदूचं कीर्तनातील बोललेलं आठवत असतं. अशाबद्दल जण काय जाणे नारायण. आणि ती म्हणत असते की हाव आणि राग हेच आपले मोठे शत्रू असतात बरं का. बरोबर आहे ना मोठ्याबाई. आता माझे व्यंकू महाराज लोभापासून खूप लांब राहतात. आता मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की तुम्ही काही पण करा, सरते शेवटी जिंकणार तर मीच आहे. या मोठ्याबाईला हरवणं अवघड नाही, अशक्य आहे, अशक्य. आता तितक्या तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्याबाईंना विचारतो की सासूबाई, सासरे बुवा कुठे दिसत नाहीत. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की पुण्याला गेलेत, ते त्यांच्या मित्रांचं सलोन आहे ना, त्याचं ओपनिंग आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सलोनचं ओपनिंग आहे की पत्ते ओपन करायला गेलेत, असं म्हणून तो हसायला लागतो. तेव्हा मोठ्याबाई रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की मापात राहायचा, नाहीतर तामणगावचा रस्ता दाखवेल. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासूबाई नाही, गंमत करत होतो आम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मी पण तुम्हाला गंमत म्हणूनच तामणगावचा रस्ता दाखवला असता मग. यावर प्रेमनाथ म्हणतो की चुकलं सासूबाई, चुकलं आमचं. आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की काल काय म्हणत होता आम्हाला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आम्ही नाही, कुठे काय. आता मोठ्याबाई म्हणतात की आठवण नाही आहे का, थांबा आठवेल, थांबा हे बदाम घ्या. आता बदाम खा म्हणजे आठवेल तुम्हाला सगळं. तुम्ही मला असं म्हणाला की गाशा गुंडाळून तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल, म्हणालात की नाही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो आत्ता आठवलं. मग काय चुकीचं बोललो का आम्ही, सांगा बरं. आणि तो मोठ्याबाईंना हळूच म्हणतो की अहो तो श्रीपत आणि ती भामा खूप पोहोचलेले वाटतात आम्हाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पोहोचलेले आहेत की नाही ते मला माहिती नाही, पण लवकरच मी त्यांना पोहोचवणार आहे. ते असतील फास्ट, पण तुमच्या सासूबाई ना सुपर फास्ट आहेत. एका झटक्यात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून टाकली आम्ही. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की गोंधळलात आणि त्या प्रेमनाथला सांगायला लागतात की श्रीपत भाऊजींना सांगून टाकलं मी की इतके दिवस आम्ही इंद्रायणीला वाढवलं, मोठं केलं. आता फुल ना फुलाची पाकळी म्हणून तिच्या नावाचं मंदिर, शेत, जमीन, वाडा सगळं माझ्या आणि अधोक्षजच्या नावावर करून टाका. तेव्हा प्रेमनाथ विचारतो की हो म्हटले का मग ते.
यावर मोठ्या बाई म्हणतात की हो म्हणतीलच ते, कारण इंद्रायणीला दत्तक घ्यायचं आहे ना, नाही म्हणले तर अवघड करेल ना, त्यांचं डीलच अशी केली आहे आणि त्यांना हो म्हणावंच लागेल, हो म्हणल्याशिवाय पर्यायच नाही ना त्यांच्याकडे. आता यानंतर आपण पाहतो की वेंकू महाराज, इंदू, आदू आणि गोपाळ एका ठिकाणी थांबलेले असतात आणि ते उसाचा रस पीत असतात. आता गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, तुझं कीर्तन एकदम जोरदार झालं बरं का, तुझं कीर्तन ऐकून सगळ्या मुंबईकरांना वेड लागले, वेड, एवढं भारी कीर्तन केलंस तू, एकच नंबर. तेव्हा इंदू म्हणते की मग गोंधळ झाला की रे, कीर्तन सेवा ही लोकांना शहाणं करण्यासाठी असते आणि तू म्हणतोयस मी वेडं केलं. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं माझे इमोशन्स खरे आहेत, शब्दांना कुठे धरत बसलीस. यावर वेंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं त्याला असं म्हणायचं आहे की तुझं कीर्तन ऐकून लोक अगदी तल्लीन होऊन गेली बघ. आणि ते गोपाळला विचारतात की असंच म्हणायचं आहे ना गोपाळ. आता इंदू वेंकू महाराजांना म्हणते की पण महाराज, मुंबई किती भारी आहे ना, तिथे किती मोठ्या बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगला बघून माझी मानच दुखायला लागली. आता आदू पण म्हणतो की हो, आणि गर्दीसुद्धा किती आहे मुंबईत. आता इंदू म्हणते की पण खूप मज्जा आली मुंबईत, मला खूप आवडली मुंबई. गोपाळसुद्धा म्हणतो की हो, मलासुद्धा खूप आवडली मुंबई. आणि तो वेंकू महाराजांना म्हणतो की पण बाबा, इथे रस्त्यावर किती दुकानं आहेत, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गोष्टी विकत असतो, त्यांचे पाय नसतील का दुखत. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की अरे काय करणार बाळा, त्यांना त्यांच्या कुटुंबांचं, मुलाबाळांचं पालनपोषण करायचं असतं, पैसे कमवायचे असतात, त्यामुळे कष्ट करत राहतात. आणि ते इंदूला म्हणतात की बरं इंदू, तुला आता इथल्या गर्दीची सवय करून घ्यावी लागेल बरं का, इकडचं यायचं आहे तुला नंतर. आता तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की काय, आणि आदूसुद्धा म्हणतो की काय म्हणजे आता इंदू इकडे येणार आहे राहायला मुंबईमध्ये. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे तू आता इथे एवढं कीर्तन केलं, ते आवडलं ना लोकांना, आता ते परत परत बोलवणार तुला कीर्तन सेवेसाठी. आता वेंकू महाराज म्हणतात की बरं चला आवरा बघू पटकन, विठूच्या वाडीला जायचं आहे ना आपल्याला, लवकर बस सुटायची, आवरा पटकन चला. आता यानंतर आपण पाहतो की भामा तिच्या खोलीमध्ये येते आणि तिला खूप शिंका यायला लागतात आणि ती इकडे तिकडे बघायला लागते की नक्की कशामुळे शिंका यायला लागलेत. तर तिला खूप धूळ दिसते आणि ती चिडून म्हणते की घर आहे की धूळ आहे हेच कळत नाही आहे, मी नाही राहू शकत या असल्या घाणीत. असं म्हणून ती मोठ्या बाईंना रागात आवाज द्यायला लागते की वहिनी, वहिनी. तेव्हा मोठ्या बाई तिथे येतात आणि भामाला विचारतात की काय झालं, हाक मारली का. तेव्हा भामा म्हणते की हाक मारली, हाका मारल्या हाका, त्या पण ढिगभर, ओ देता येत नाही का माझ्या आवाजाला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की वरती येईपर्यंत थोडा तरी वेळ जाणार ना. यावर भामा म्हणते की असा कसा वेळ जाणार, आणि घरामध्ये पाहिलं का किती धूळ आहे ते. तेव्हा मोठ्या बाई भामाला म्हणतात की हो धूळ आहे ना, असणारच, अहो तुमच्यासारखं शहरातली सिस्टीम थोडीच आहे, मुंबईत नाही राहत आम्ही AC घरामध्ये. आता गावामध्ये असं व्हायचंच की आता खिडकीमधून बाहेर पाहिलं ना की मातीचा रस्ता आहे, तिकडं वावर आहे, मळा आहे, जरासा वारा आला की धूळ आतमध्ये येतेच. तेव्हा भामा चिडून म्हणते की मी नाही राहू शकत बाई असल्या धुळीत, नाकात पाव किलो धूळ चालली इथे. तेव्हा मोठ्या बाई हळूच म्हणतात की मग नका राहू. यावर भामा म्हणते की काय म्हणालात. मग मोठ्या बाई म्हणतात की काय नाही, सुशिलाला पाठवते. आता भामा म्हणते की घ्या, म्हणजे राजाने सांगायचं माकडाला आणि माकडानं सांगायचं शेपटाला. तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने भामाकडे बघायला लागतात. आता भामा म्हणते की सुशिलाने नाही ऐकलं तर मग आमच्या इंदूला सांगाल ना काम, ती भेटलीच आहे तुम्हाला बिन पैशाची मोलकरीण, मला काही कळत नाही का. आता मी तुम्हाला सांगितलं ना वहिनी, मग तुम्हीच करायची साफसफाई. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या रागाने भामाला म्हणतात की तुम्ही मर्यादा सोडून बोलताय, असं नाही का वाटत तुम्हाला. तेव्हा भामा म्हणते की नाही, मला नाही वाटत की मी तुम्हाला काम सांगते म्हटल्यावर ते तुम्हीच केलं पाहिजे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की पाहुणे आहात ना, मग पाहुण्यासारखं राहा, उगीच माझ्याकडून तुमचा अपमान करून घेऊ नका. तेव्हा भामा मोठ्या बाईंना विचारते की कोण पाहुणे, कोणाचे पाहुणे, आल्यापासून पाहते मी पाहुणे कसले पाहुणे नाही आहे आम्ही, सत्तामत्ताचे मालक आहे इथले, या इकडे दाखवते तुम्हाला, हे बघा इथे काय आहे. असं म्हणून ती मोठ्या बाईंच्या हाताला पकडून सगळीकडील धूळ दाखवायला लागते. तेव्हा मोठ्या बाई रागाने भामाचा हात झटकून देतात आणि तिला जोरात ढकलतात. तेव्हा भामा खाली पडते आणि ती खूप ओरडायला लागते आणि रागाने मोठ्या बाईंना म्हणते की मला पाडलंस तू, मला पाडलं. तितक्या तिथे श्रीपत येतो आणि आश्चर्याने मोठ्या बाईंकडे आणि भामाकडे बघायला लागतो. आता मोठ्या बाई रागाने भामाला म्हणतात की पाडलं, काय म्हणणं आहे तुमचं, पाडलं मी. आता श्रीपत मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या बाई हे काय करताय तुम्ही,
तेव्हा मोठ्या बाई श्रीपतकडे बघायला लागतात आणि श्रीपतला म्हणतात की श्रीपत भाऊजी पहा काय करते तुमची बायको. तेव्हा श्रीपत भामाकडे बघायला लागतो आणि परत रागाने मोठ्या बाईंना म्हणतो की तुम्ही माझ्या बायकोला खाली पाडलं, वाडीकरांच्या सुनेला खाली पाडलं. अहो तुम्ही म्हटला म्हणून मी खाली कागदपत्र आणायला गेलो आणि तुम्ही तर इकडे सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. तेव्हा मोठ्या बाई खूप घाबरत म्हणायला लागतात की तसं नाही हो श्रीपत भाऊजी, तुमची बायको मला काय काय म्हणायला लागली. तुम्ही जर ते ऐकलं असतं ना तर तुम्ही तिला काहीतरी बोलला असता. तेव्हा भामा म्हणते की मला कशाला बोलले असते ते, आणि मला कशाला बोलतील, आणि मी का म्हणून ऐकायचं, मी काय चुकीचं बोलले होते का. इतकी धूळ आहे या घरात. आणि ती श्रीपतला म्हणते की अहो मी हिला सांगितलं की खूप धूळ आहे घरात, तर हिने खाली पाडलं मला, आणि वरतून माझ्या नवऱ्यालाच चुगल्या सांगतेस काय ग माझ्या. आता मी त्यांचंही ऐकत नसते आणि कुणाचंच ऐकत नसते. आता मला पाडलं ना तू, आता मी तुला दाखवते, थांब तुला दाखवते. असं म्हणून ती इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागते. आता मोठ्या बाईसुद्धा रागात भामाला म्हणतात की हां दाखव ना, काय दाखवते. आता भामा तिथेच असलेली एक छत्री घेते आणि मोठ्या बाईंच्या अंगावर धावून जाते आणि मोठ्या बाईंवर छत्री उगारते आणि म्हणते की मला पाडतेस. मोठ्या बाई हे बघून खूप घाबरतात आणि मोठ्याने ओरडायला लागतात की ए काय करतेस. आता भामा मोठ्या बाईंना म्हणते की आत्ता कसं वाटतंय, मला मारताना काही वाटलं नाही, तर आता मी ऐकत नसते कोणाचं, निघ चल. मोठ्या बाई खूप घाबरून गेलेले असतात. आता भामा मोठ्या बाईंवर छत्री उगारत म्हणते की चल चल पटकन निघ. आता मोठ्या बाई हळूहळू बाहेर जायला लागतात. भामासुद्धा मोठ्या बाईंच्या पाठीत छत्री घेऊन जात असते. मोठ्या बाई भामाला म्हणत असतात घाबरून की हे काय करताय तुम्ही, अशी माझ्यावर छत्री उगारायची नाही आहे. आणि ते श्रीपतला म्हणतात की ओ श्रीपत भाऊजी हिला सांगा काहीतरी. आणि ती भामाला म्हणत असतात की मागे वा. आता भामा मोठ्या बाईंना म्हणते की तुझ्या डोक्यातच ही छत्री घालेन. आता मोठ्या बाई सर्वांना आवाज देऊन बोलवायला लागतात की जावई बापू शकुंतला लवकर या, ही बाई मला मारून टाकेल. आणि त्या भामाला म्हणायला लागतात की तुझी हिंमत कशी झाली ग. तेव्हा भामा मोठ्या बाईंना म्हणते की अगं तू माझी अजून हिंमत पाहिलीच कुठे, अंगावर आलेल्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहत नसते आम्ही. मला पाडलं ना तू, आता मी तुला राहूच देत नसते, निघ तू. मोठ्या बाई घाबरत म्हणतात की श्रीपत भाऊजी सांभाळा तुमच्या बायकोला, बघा कशी ताल सोडून वागते ती. तेव्हा श्रीपत म्हणतो की काय चुकीचं बोलते ती, जशाच तसं वागावं लागतं मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई रागाने श्रीपतला म्हणतात की काय, थांबा तुम्हाला दोघांनाही वठणीवर आणते. तेव्हा श्रीपत हसायला लागतो आणि म्हणतो की वठणीवर तर आम्ही तुम्हाला आणणार आहे आनंदी अंताजी दिग्रजकर. इकडे सुशीला आणि करिश्मासुद्धा हे सर्व बघत असतात आणि त्या दोघी खुश होऊन खूप हसत असतात. आता श्रीपत मोठ्या बाईंना म्हणतो की हे बघा तुम्ही इथे जे उभे आहात ना, ही सगळी जमीन, हा वाडा, ते बाहेरचं मंदिर, हे सगळं वाडीकरांचंच आहे, म्हणजे आमच्या इंदूचं. बघा असं म्हणून तो मोठ्या बाईंना कागदपत्र दाखवायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई घाबरून ते कागदपत्र बघायला लागतात आणि प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू हे बघा काय कागदपत्र आणले त्यांनी, कसली कागदपत्र आहेत ती. आणि त्या खूपच घाबरून गेलेल्या असतात आणि त्या श्रीपतला म्हणतात की हे पहा दिग्रजकरांच्या 4 पिढ्या इथे राहत होत्या, असं नुसतं कागद दाखवून काही होत नसतं, तुम्ही आमचा इथला हक्क, आमचा अधिकार खारीज करू शकत नाही या. तेव्हा श्रीपत मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या बाई दिग्रजकरांच्या 4 पिढ्या राहून गेल्या आणि आता ही अशी पिढी आहे जिने आमच्या इंदूला छळलंय. आता प्रेमनाथ खूप आश्चर्याने ती कागदपत्र बघत असतो. तेव्हा श्रीपत प्रेमनाथच्या हातातील ती कागदपत्र हिसकावून घेतो आणि म्हणतो की ए काय दिग्रजकर आहे का, आणि म्हणे अधिकार खारीज करू शकत नाही. अधिकार खारीज करायला आधी अधिकार असावा लागतो. आमच्या इंदूला अश्रितासारखं वागवलं ना तुम्ही, बाहेर मंदिरात झोपवलं. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की चूप, बोलू नका काही, या अधिकाराच्या गोष्टी करणारे तुम्ही कोण. तेव्हा भामा म्हणते की कोण, अगं ए किती वेळा सांगायचं ग तुला, आम्ही वाडीकर आहोत, वाडीकर, विठूच्या वाडीतील वाडीकर, इंदूचे काका काकू. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय काय पुरावा काय तुमच्याकडे, आता काका काकू असल्याचा पुरावा द्या ना तुम्ही, कशावरून तुम्ही वाडीकर आहात. तात्यासाहेब वाडीकर यांचे तुम्ही पुत्र आहात ना, नुसतं काका काका म्हणल्याने काका होत नसतं कोणी. तेव्हा श्रीपत कागदपत्र दाखवत म्हणतो की हे बघा याच्यापेक्षा मोठा जगात कुठेही पुरावा नाही आहे. अहो मीच आहे सोपान वाडीकरांचा थोरला भाऊ, तात्याराव उर्फ सावता वाडीकरांचा थोरला मुलगा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कशावरून हे कागदपत्र खरे आहेत. आता भामा रागाने मोठ्याबाईंवर छत्री उगारत म्हणते की चल निघ बाहेर. तेव्हा मोठ्याबाई रागाने भामाला म्हणतात की तुम्ही काय मला बाहेर काढणार आहे, मीच तुम्हाला बाहेर काढते. आता श्रीपत म्हणतो की असं का, आता बघतोच. असं म्हणून तो कोणाला तरी फोन लावायला लागतो.
तेव्हा सर्वजण शॉक होऊन श्रीपतकडे बघत असतात की हा नक्की कोणाला फोन लावतोय। आता यानंतर आपण पाहतो की वाड्याच्या समोर एक गाडी येते आणि त्यातून 4-5 माणसे आलेली असतात आणि ती माणसं वाड्यामध्ये येतात। आता श्रीपत त्यांना बघून म्हणतो की या आले असं म्हणून तो हसायला लागतो। आता मोठ्या बाई म्हणतात की ओ आमच्या घरात असं कुणी कसं काय शिरू शकतं आणि कुणालाही टच करायचं नाही सांगून ठेवते। शकुंतला आणि नारायणी खूप घाबरलेल्या असतात आणि त्या मोठ्या बाईंच्या पाठीमागे लपतात। आता त्यातील एक माणूस म्हणतो की चोर तो चोर वरून शिरजोर आणि तो श्रीपतला म्हणतो की साहेब सांगा आधी कोणाचा हिशोब करायचा आहे। आता श्रीपत विचार करत म्हणतो की हिशोब आणि तो प्रेमनाथकडे बघत म्हणतो की घ्या याला। तेव्हा प्रेमनाथ खूप घाबरतो आणि घाबरत म्हणतो की हे बघा आमच्या जवळ येऊ नका, खूप रिस्पेक्ट आहे आमचा, विंजेसारखा राहोत आम्ही, लांब राहा, जवळ जरी आला आणि हात लावला ना तर डोकं फिरेल आमचं, सांगून ठेवतो तुम्हाला। आता त्यातील 2 माणसं प्रेमनाथला धरतात आणि त्याला म्हणतात की काय करशील आणि प्रेमनाथला ते बाहेर घेऊन जायला लागतात। नारायणी खूप घाबरलेली असते आणि ती प्रेमनाथला थांबवण्याचा प्रयत्न करत असते। आता शकुंतला श्रीपतला म्हणते की श्रीपत भाऊजी कशासाठी आणि का करताय हे तुम्ही सगळं। आता भामा म्हणते की का करताय, अहो हे आम्हाला विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा ना। आता श्रीपत म्हणतो की या घरातल्या मालकिनीवर किती अन्याय केला हे तुम्हाला माहिती आहे ना। तेव्हा शकुंतला म्हणते की अहो पण मी तिला कधीही त्रास दिला नाही। तेव्हा भामा म्हणते की तुम्ही जरी अन्याय केला नसला ना तरी चुकीचं घडत असताना हातावर हात ठेवून बघत बसलाय त्याचं काय। तेव्हा शकुंतला खाली मान घालून उभी राहते। आता भामा शकुंतलाला म्हणते की किती त्रास झाला त्या इंदूला। आता श्रीपत सुद्धा म्हणतो की आज सगळ्या दिग्रजकरांना हा वाडीकरांचा वाडा सोडावाच लागणार आहे। तेव्हा सर्वजण खूप शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो। धन्यवाद।